आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमेय मालशे आपलं कोकणच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, आत्तापर्यंत आपण व्यक्तिविशेषमध्ये वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचे अनुभव पाहिले, त्यांचं जीवनचरित्र अनुभवलं, त्यांच्या तोंडून ऐकलं. पण आज आपल्याबरोबर एक वेगळाच अवलिया आहे. खेडमधील प्रतिथयश डॉक्टर प्रसन्न बाळ यांचा मुलगा पुषण प्रसन्न बाळ. नमस्कार पुषण, तुझं या कार्यक्रमात स्वागत आहे. प्रेक्षक हो, पुषणला फास्टर फेणे म्हणावं किंवा संत ज्ञानेश्वर म्हणावं की मार्क झुकरबर्ग म्हणावं, कारण याची व्याप्ती किंवा यांनी केलेल्या वेगवेगळ्या गोष्टी यांची उजळणी करावी तितकी थोडी आहे. या विद्यार्थ्याने किंवा या अवलियाने साधारण वयाच्या 8व्या वर्षी म्हणजे दुसरीत असताना तायक्वॉन्दोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला. त्यानंतर हार्मोनियम या संगीत कलेत किंवा हार्मोनियम वादनात त्यांनी विशारदपर्यंतची परीक्षा म्हणजे ती पदवी गाठली किंवा तिथपर्यंत तो पोहोचला. ते सुरू असताना 4थीमध्ये स्कॉलरशिप, 7वीमध्ये शिष्यवृत्ती स्कॉलरशिप, 5वीमध्ये गणित प्रावीण्य परीक्षा, त्यानंतर 6वीमध्ये एक वेगळाच उपक्रम त्यांनी आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात केला किंवा आपल्या लोटे इथल्या औद्योगिक विकास मंडळामध्ये केला. तो म्हणजे डॉक्टर होमी भाभा रिसर्च. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर 8वीमध्ये NTSC परीक्षा ऑल इंडिया रँक मिळाली त्याला. 9वीमध्ये इंटरनॅशनल ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड या परीक्षेत त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं. 10वीमध्ये 97% 97% मिळवून तो यशस्वी झाला. 11वीमध्ये पेस कॉलेज, अंधेरीच्या पेस कॉलेजमध्ये, जिथून आपल्या देशाचे शास्त्रज्ञ घडतात, मुंबई IITमध्ये ज्यांना प्रवेश मिळतो, अशा एका चांगल्या शिक्षण संस्थेतनं त्यांनी 11वी आणि 12वीचं शिक्षण केलं. 11वीमध्येच त्याला किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना ही जी आपल्या केंद्र सरकारची योजना आहे, त्यात त्याला प्रावीण्य मिळालं किंवा त्याला यश मिळालं. ती परीक्षा किंवा ती योजना आपल्यासाठी प्राप्त करण्यात, त्या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना सर्वसाधारणपणे 80,000ची शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानंतर पुषणला 12वीनंतर IISc बँगलोर या संस्थेकडनं विशेष बोलावणं किंवा विशेष त्याची निवड तिकडे झालेली होती. पण त्याची ध्येय आणि उद्दिष्ट काही मोठी असल्यामुळे त्यांनी ती आलेली संधी स्वीकारली नाही. नंतर KVPY ही एक म्हणजे तीच बँगलोरची ग्रॅज्युएशन अपॉर्च्युनिटी त्याला मिळाली होती. सध्या तो मुंबईतल्या IIT बॉम्बे या प्रतिथयश संस्थेतून त्याचं मास्टर्सपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून आता तो PhD म्हणजे विद्यावाचस्पती आपण ज्याला मराठीत म्हणतो, तर त्या शिक्षणासाठी US म्हणजे अमेरिकेतील एका शिक्षण संस्थेत आत्ता शिक्षण घेत आहे. या सगळ्या त्याच्या प्रवासाबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. पुषण, तुझं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. खरंच ही यादी मला वाचावी लागली, कारण सर्वसाधारण विद्यार्थी जो कोकणातून आत्ता पुढे गेला आहे, तर त्याचं एवढं यश हे सर्वसाधारण नक्कीच नाही. आपण ही मुलाखत सुरुवात करताना किंवा तुझ्याकडून तुझे विचार जाणून घेताना मला पहिल्यांदा तुझ्या शालेय जीवनाविषयी जाणून घ्यायला आवडेल. तुझा जन्म खेडमध्येच झाला, त्यानंतर तू LTD या शिक्षण संस्थेत तुझं शालेय शिक्षण पूर्ण केलंस. आई वडील दोघंही वैद्यकीय व्यवसायात आहेत, म्हणजे त्या बाबतीत आपण नंतर तुझ्याकडनं जाणून घेणारच आहोत. तर हे शिक्षण तुझं शाळेचं शिक्षण कसं झालं त्याबद्दल आम्हाला थोडंसं मार्गदर्शन किंवा सांग. सो एक गोष्ट जी सांगावीशी वाटते, सो शाळेत असताना लोकांची जी यशाची मेट्रिक असते ती खूप वेगळी असते. काही लोक शाळेत पहिल्या 3 किंवा 5 येण्याला यश मानतात, काही लोक तालुक्यात क्रमांक मिळवला त्याला यश मानतात, काही लोक राज्यात काही केलं त्याला यश मानतात. आणि मला असं वाटतं की हा एक भारतीय शिक्षण संस्थेचाच प्रॉब्लेम आहे की आपली मेट्रिक जी आहेत ना ती खूप जास्त चुकीची आहेत. आपण खूप जास्त स्वतःला एका छोट्या साच्यामध्ये बघायचा प्रयत्न करतो आणि जर कोणी त्या साच्यामध्ये नाही मोडला तर मग तो नाही बरोबर किंवा तो यशस्वी नाही आहे हे आपण कायम एम्फसाईज करत असतो. सो शाळेचं शिक्षण माझं खरं सांगायचं तर काही स्पेशल नाही आहे बाकीच्या लोकांशी कम्पेअर केलं तर. एक इम्पॉर्टंट गोष्ट हेच आहे की मी स्वतःला त्या कन्व्हेन्शनल मेट्रिकमध्ये नाही मोजून मापण्याचा प्रयत्न केला.
मला जे करायचं होतं त्याच्यासाठी मी गेलो, पालकांचा सपोर्ट होता आणि पावली मला नशीब खूप चांगलं होतं की मला खूप चांगले शिक्षक मिळाले. म्हणजे आयुष्यभरात अगदी ज्युनियर KG पासून अगदी आत्तापर्यंत मला आयुष्यात खूप चांगले शिक्षक लाभलेत आणि त्यासाठी आभारी आहे मी डेफिनेटली. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगावीशी वाटते ती हीच की प्रत्येकाचं मेट्रिक वेगळं असू शकतं आणि त्याच्यात काही चुकीचं नाही आहे. पण प्रत्येकाचा गोल हाच आहे की आपल्याला त्या मेट्रिकमध्ये जे सगळ्यात सर्वोच्च पद आहे ते गाठायचं आहे. त्यामुळे मी असं स्पेसिफिक तर काही नाही सांगणार की मी शाळेत असताना हे केलं किंवा शाळेत असताना ते केलं, पण हेच जे सगळ्यांसाठी जनरल सांगू शकतो की ते आपलं मेट्रिक जे असेल ते आयडेंटिफाय करा. आता ते आयडेंटिफाय करायला कोणाला 8 वर्ष जातील, कोणाला 10 वर्ष जातील, कोणासाठी 12वी पण उजाडते. काही लोकांसाठी ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर त्यांना कळतं की बरेच पण इंजिनियर बघतो जे इंजिनिअरिंग न करता बरेच वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आहेत. सो वेळ लागू शकतो, पण एकदा तुम्हाला तुमचं ते मेट्रिक सापडलं तर त्याच्यानंतर तुम्ही जे कराल ते तुम्हाला आवडेल आणि त्याच्यात तुम्ही प्रोफिशियंट असाल. म्हणजे मला हेच म्हणावं असं वाटतं की आपण लहानपणी म्हणायचो किंवा आपले पालक म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, पण ते पाय जेव्हा आपल्याला दिसतील तेव्हा आपण कुठेतरी मार्गक्रमण करू. नक्की. बऱ्याचदा असं होतं की शालेय विद्यार्थ्यांना आपण भविष्यात काय गोष्ट करायची हेच माहिती नसतं. पण पुषणच्या बाबतीत त्यांनी आत्ता जसं सांगितलं की त्याचे गोल हे तेव्हाच सेट झालेले होते. त्याला काय करायचं आहे किंवा तो भविष्यात काय करणार आहे या बाबतीत त्यांनी शालेय जीवनापासून विचार करायला सुरुवात केली होती. ही गोष्ट आपल्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी आज अंगीकारणं किंवा लक्षात ठेवणं फार गरजेची गोष्ट आहे. भूषण, तू तर जसं सांगितलंस की शिक्षक ही खरंच महत्त्वाची गोष्ट आहे आणि तुला चांगल्या बुद्धिमत्तेचे शिक्षक लाभले आणि या गोष्टीसाठी खरंच त्या शिक्षकांचंही कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण विद्यार्थ्याला घडवणं आणि भावी पिढी निर्माण करणं ही सर्वस्वी गोष्टही त्या शिक्षकांच्या हातात असते. तर या गोष्टीसाठी तुझ्या शाळेचंही कौतुक करावं असं वाटतं. मला पुढे जाताना पुढच्या सेगमेंटमध्ये असं विचारावं असं वाटतं की शालेय जीवनात तुझा प्रवास जर का बघितला तर दुसरीमध्ये तू तायक्वांदोची परीक्षा म्हणजे जे ब्लॅक बेल्ट मिळवलास, त्याच्यानंतर म्हणजे शारीरिकदृष्ट्या तू सक्षम झालास तेव्हापासूनच, त्यानंतर संगीताची कला, पुढे जाताना 4थीची शिष्यवृत्ती, त्यानंतर 6वीमध्ये तू एक वेगळा प्रयोग किंवा वेगळा रिसर्च, ज्यावेळी आमच्यातील मुलांच्या मनात फक्त ग्राउंडवर खेळणं किंवा याच गोष्टी असतात, तर त्याही पुढे जाऊन म्हणजे त्या गोष्टी तू अनुभवत होतास, त्या गोष्टी तू ते केलेल्या आहेस. पण ते करताना डॉक्टर होमी भाभा रिसर्च सेंटर किंवा त्या संस्थेकडून तू एक वेगळा प्रयोग केलास, तू एक वेगळा रिसर्च केलास, जो रिसर्च हा आपल्या जवळच्या एखाद्या औद्योगिक क्षेत्राशी निगडीत आहे. तर आम्हाला आणि प्रेक्षकांना नक्की आवडेल ती जाणून घ्यायला की तो नक्की काय रिसर्च होता. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा जी मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन ऑर्गनाईज करते 6वी आणि 9वीच्या मुलांसाठी. परीक्षा 4 स्टेजेसमध्ये होते. पहिली एक रिटर्न एक्झाम असते, नंतर एक प्रॅक्टिकल एक्झाम असते आणि जो तिसरा स्टेज असते ती ही की एक प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करायचा असतो आणि मग तुमचा एक इंटरव्ह्यू होतो. सो तिसऱ्या स्टेजसाठी मी हा प्रोजेक्ट केला होता. ह्याला ॲक्च्युली प्रोजेक्ट नाही म्हणता येणार, केस स्टडी जास्त चांगला शब्द राहील यासाठी. तर आपल्या लोटे MIDC एरियामध्ये ज्या फॅक्टरीज आहेत त्यांचे जे एफ्लुएंट्स आहेत ते प्रोसेस करत नाहीत असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. मी ह्याच्यात पडलो पण नव्हतो आणि पडणारी नाही की ते करतात नाही करत, ते इथे इम्पॉर्टंट नाही आहे. पण जर ते करतायत तर आणि जर ते ॲक्च्युली सगळे एफ्लुएंट्स पिण्याच्या पाण्यात किंवा बाकी तलावांमध्ये किंवा पाण्याच्या सोर्सेसमध्ये जात आहेत तर त्यांचा इफेक्ट आपल्याला नक्कीच झाडांवर किंवा बाकी मानवी जीवनावर नक्की दिसणार. तर मग स्टडी असा होता की लोटे एरियामधील आंबा बागायतदारांना 2-3 माझ्या ओळखीचे होते, त्यांच्याशी मी बोललो आणि त्यांच्या बागेत जाऊन त्यांच्याकडूनच ऐकलं की त्यांच्या झाडांचं एक 15 वर्ष आधीचं झाडांचे त्यांचे उत्पन्न किंवा त्यांचे आपण म्हणतो जाडी त्या झाडाची किंवा पानांचा रंग किंवा फांद्या किती होत्या, पानं किती दाट होती. तर ह्या सगळ्या फॅक्टर्समध्ये बराच फरक दिसला. आज तुम्ही जाल तर बऱ्याचशा झाडांमध्ये भोकं पडलेली आहेत किंवा फांद्या एकदम नाजूक आणि तुटके आहेत, पालवी खूप कमी आहे, उत्पन्न तर नक्कीच कमी झालंय, जमिनीतून फेस येताना दिसतो, पिण्याचे पाण्याचे स्रोत खूप दूषित झालेत. तर हा एक केस स्टडी होता की नक्की काय इफेक्ट झालाय, किती इफेक्ट झालाय आणि मग ह्याला रोखण्यासाठी काय करता येईल. तर हा इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी होता की
एक प्रॉपर रिसर्च बेस्ड थिंकिंग ह्याची ॲटलिस्ट शाळेच्या शिक्षणामध्ये तरी आपल्याला ही खूप कमी दाखवली जाते. कारण हे खरं तर खूप दुःखद गोष्ट आहे, पण हेच सत्य आहे की शाळेमध्ये थिअरीवर खूप जास्त फोकस केला जातो, एक्सपेरिमेंटवर फोकस केला जात नाही. आणि त्यामुळे जवळजवळ 12वी पर्यंत मुलांना एक्सपेरिमेंट करण्याचा किंवा स्वतःच्या हाताने लॅबमध्ये जाऊन काहीतरी करण्याचा खूप कमी एक्सपिरियन्स असतो. ही एक शिकणं त्यामुळे खूप इम्पॉर्टंट होतं माझ्यासाठी. आणि तो मी या प्रोजेक्टचा सगळ्यात जास्त मला झालेला फायदा म्हणेन. कारण प्रोजेक्टने काय अचीव केलं किंवा पुढे काय करून काय झालं, मला वाटते ते होण्यासाठी मी खूपच छोटा होतो, 6वी मध्ये होतो मी. त्यामुळे मला खरंच वाटत नाही की त्या प्रोजेक्टचे काही परिणाम झाले किंवा त्यांनी काय साध्य झालं. पण हे डेफिनेटली झालं की मला रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे काय, किंवा एक प्रॉब्लेम तुमच्यासमोर आहे तर त्याला तुम्ही सॉल्व्ह करायला काय काय करू शकता हे नक्कीच शिकायला मिळालं. आणि हेच मला वाटते त्याचा सगळ्यात जास्त मी इम्पॅक्ट म्हणेन. प्रेक्षको, ज्या वयात आपण बॅट कुठली आणायची किंवा स्टंप कुठले घ्यायचे, बॉल कुठला घ्यायचा किंवा खेळ कुठला खेळायचा, आपले मित्रमैत्रिणी कोण असतील, अशा कुठल्या तरी चक्रात अडकलेले असतो, त्या वेळात भूषणसारख्या विद्यार्थ्याने एखादं चांगला रिसर्च करणं, जो की आत्ताच्या बागायतदारांनाही चांगला उपयुक्त ठरेल, तर तो त्यांनी हाती घेतला होता. त्यांनी जसं सांगितलं की त्या गोष्टीची तीव्रता किंवा त्याची क्षमता ही त्याच्या वयाच्या मनाने त्या दृष्टीने संलग्न नव्हती, पण तरीसुद्धा या गोष्टी कशा अंमलात आणायच्या किंवा त्याचा पुढील आयुष्यात त्याला कसा फायदा होईल हे त्याला त्यावेळी कळलं. ही गोष्ट करताना नक्कीच तू इंडिपेंडंटली म्हणजे स्वतः जाऊन तिथे करू शकला नसशील, पण तुला पालकांनीही तुझ्या तेवढाच सपोर्ट तुला केलेला असेल. तर मला ते जाणून घ्यायला आवडेल की दुसरीची कराटेची परीक्षा असेल किंवा ते एक फील्ड असेल किंवा संगीत क्षेत्र असेल, तर या सगळ्या गोष्टीत तुला आईवडील कसे प्रोत्साहन देत होते किंवा ते कसे तुझ्या मदतीला होते? नाही, मी म्हणजे आय थिंक जर कोणाला पुरं क्रेडिट द्यायचं असेल तर 99% क्रेडिट मला आईवडिलांना द्यावं लागेल. उरलेल्या 1%मध्ये 1%तलं उरलेले 99% माझ्या शिक्षकांना वगैरे द्यायला लागेल. आणि कुठेतरी एक 0.01% वगैरे माझं क्रेडिट आहे. कारण टॅलेंट बऱ्याच लोकांकडे असतं. हे खूप मोठा गैरसमज आहे की टॅलेंट दुर्मिळ आहे. टॅलेंट ॲक्च्युली विचार कराल तर दुर्मिळ नाही आहे. टॅलेंट हे खूप सर्वसामान्य गोष्ट आहे आणि बऱ्याच लोकांमध्ये टॅलेंट असतं. इम्पॉर्टंट हे असतं की ते टॅलेंट तुम्ही ओळखा कमी वयात आणि ते टॅलेंट तुम्ही कसं युटिलाइज करता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. तर ते मी लकी होतो की पालक आणि शिक्षक म्हणजे मी आईबाबांना खूप जास्त टेन्शन दिलेलं आहे. म्हणजे 11वी 12वी मध्ये तर स्पेसिफिकली मी खूप जास्त टेन्शन दिलं आहे. म्हणजे तुम्ही कधी त्यांच्याशी बोलाल तर ते सांगतील. पण नक्कीच म्हणजे आईबाबांशिवाय हा इम्पॉसिबल होता, शक्यच नव्हतं. ओके. आणि म्हणजे हे उदाहरण असं आहे की सर्वसामान्य आईवडील आणि एखाद्या व्यस्त आयुष्यात असणारे किंवा एखाद्या व्यस्त क्षेत्रात कार्यरत असणारे आईवडील याच्यात थोडासा फरक असतो. आई बाबा हे दोघंही वैद्यकीय व्यवसायात असताना त्यांनी मुलांकडे लक्ष कसं द्यायचं किंवा त्यांना किती वेळ द्यायचा हे काही त्यांच्या मनावर नसतं किंवा त्यांच्या ठरवण्यावर नसतं. येथील तसे रुग्ण त्यांना ट्रीट करावेच लागतात, त्यांच्याकडे लक्ष द्यावंच लागतं. या सगळ्यातनं तुमच्यासाठी ते वेळ कसे काढायचे किंवा तुझा अभ्यास त्यांच्याबरोबर असायचा का, तर याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. त्यांनी आपापसात हे खूप क्लिअर करून घेतलं होतं की त्यांच्या प्रायोरिटीज सेट होत्या आणि त्यांची प्रायोरिटी फर्स्ट प्रायोरिटी तर हीच होती की ह्याला काहीतरी चांगलं करायचंय. मग त्यानंतर एक 4वी 5वीच्या दरम्यान आई पुरा वेळ घरी राहायला लागली कारण माझा अभ्यास घ्यायचा होता. आणि मी शिक्षक खेडमध्ये नसले तर कुठे चिपळूणमध्ये जायचो शिकायला, दापोलीत जायचो आणि त्यावेळेला खूप छोटा होता त्यामुळे आई यायची माझ्यावर. त्यामुळे आई खूप फिरलेली, जेवढा मी फिरलोय तेवढी माझी आई फिरलेली. त्यामुळे हे एक त्यांनी सेट केलं होतं की ही प्रायोरिटी आता हे करायचंय. आय थिंक हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे की आयुष्यात पहिले आपल्या प्रायोरिटीज सेट करा. आणि जर तुमची प्रायोरिटी तुमची मुलं असतील तर मला नाही वाटत मग हा सॅक्रिफाईस करणं इतकं अवघड होतं. बरं. प्रेक्षक, खरंच तुमच्या लक्षात आलं असेल की कोणताही गुरु हा त्याच्या वयाने ठरत नसून त्याच्या बुद्धिमत्तेने ठरतो. मलाही आज कुठेतरी भूषणकडनं खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. अपेक्षा आहे किंवा मला खात्री आहे की तुम्हालाही सगळं हे काही अनुभवायला मिळत असेल. आपण भूषणबरोबर या गप्पा अशा सुरू ठेवणार आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपलं कोकणचा व्यक्तिविशेष हा कार्यक्रम.
आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. व्यक्तिविशेष या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण पुषणच्या शालेय जीवनाचा प्रवास बघितला. मला आता पुषणला असं विचारावंसं वाटतं आहे की शालेय जीवनानंतर म्हणजे तुला 10वीच्या परीक्षेत 97% मिळाले आणि त्या वाटचालीनंतर तू मुंबईत शिक्षण घेण्याचं ठरवलंस. पण असा काही गोल सेट केला होता की खेडमधून बाहेर पडायचं आहे आणि मुंबई किंवा पुणा किंवा असं कधी तुझं लक्ष विचलित झालं का, किंवा तू कुठलं शहर ठरवलं होतं प्रामुख्याने तुझ्या पुढच्या शिक्षणाच्या दृष्टीने? तर याबद्दल आम्हाला थोडं सांग. सो मला हे तर क्लिअर होतं की मला 10वी नंतर 3 मेन विषय असतात, 4 फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स नाही तर बायोलॉजी. सायन्स तर माझं नक्की होतं, कॉमर्स आणि आर्ट्स नव्हतं करायचं. बायोलॉजी नक्की नव्हतं करायचं, उरलं फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. आता PCMमध्ये भारतात जे इन्स्टिट्यूट सर्वोच्च शिक्षण देते ती आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज, IIT. सो हे तर क्लिअर होतं की कुठेतरी IITकडे एम करायचं आहे. आता IITकडे एम करायचं तर IITचं एंट्रन्स एक्झाम आहे, JEE जॉईंट एंट्रन्स एक्झाम. त्याला 15 लाख लोक अपियर होतात आणि 15 लाख लोकांमधनं सिलेक्ट होतात फक्त 10,000. 0.2% पेक्षा कमी ॲक्सेप्टन्स रेट आहे. तर IITसाठी हे तर नक्की क्लिअर आहे की तुम्हाला अशा एन्व्हायरमेंटमध्ये जायला लागेल जिकडे तुम्हाला त्या कॉम्पिटिशनची सवय होईल. आणि ती एन्व्हायरमेंट आयदर मुंबई किंवा पुणे किंवा कुठल्या तरी मोठ्या शहरात. पुण्याला मला जायचं नव्हतं कारण माझे खूप मित्र बनले होते मुंबईचे, कारण मी 8वीमध्ये खूप कॅम्प्सना जायचो मुंबईमध्ये, त्यामुळे तिकडचे माझे खूप मित्र झाले होते. आणि प्लस बाबा स्वतः मुंबईमध्ये होते आणि त्यांचं हे मत असतं की मुंबईमध्ये जो मुलगा राहतो आणि जो लोकलचे धक्के खातो त्याला नुसतं तुमचं एज्युकेशन नाही तर त्याला लाईफ स्किल मिळतं. आणि ह्या मताचा तर मी पण पर्सनली झालं की मुंबई तुम्हाला एक लाईफ स्किल शिकवते. सो मी मुंबईमध्ये गेलो, पेस ज्युनियर सायन्स कॉलेजला मी ॲडमिशन घेतली. ओके. आणि मला मगाशी पटकन तू बोलता बोलता म्हटलास की सायन्सला जायचं नक्की होतं पण बायोलॉजी घ्यायचं नव्हतं. नाही, म्हणजे या विषयाचा कुठेतरी वैद्यकीय व्यवसायाशी संबंध येतो आणि आई वडील दोघेही डॉक्टर असताना तुला या विषयाकडे जायचंच नव्हतं असं तू कधी सेट केलंस, असा तुझा गोल किंवा अशी मानसिकता तुझी कधी झाली? खूप आधीपासून. म्हणजे मी छोटा असताना पण मे बी मला कधी बस कंडक्टर व्हायचं असायचं, कधी पोस्टमन, हे ते. पण मी कधी नाही म्हटलो की मला डॉक्टर व्हायचं. आणि त्याची मागची कारणं प्रिसाइजली कारण आई बाबा डॉक्टर होते, मला स्पेसिफिकली डॉक्टर व्हायचं नव्हतं. ओके. कारण मी थोडा आळशी माणूस आहे. मी 9 ते 6 टाईपचं काम प्रिफर करणारा माणूस आहे. त्यामुळे मला त्या टाईपची प्रोफेशन नाही चालणार ज्याच्यात रात्री अपरात्री 2-3 वाजता उठायला लागतंय कारण काम आलंय. बरोबर. त्यामुळे डॉक्टर काही मॅच्यानी खरंच नसती झाली. ओके. अशी अवस्था ही बऱ्याचशा डॉक्टरांच्या मुलांची आहे, पाल्यांची आहे. कारण रोजचं जीवन हे इतकं हेक्टिक असतं, रुग्णसेवेत त्या व्यक्तिमत्वांनी एवढं स्वतःला वाहून घेतलेलं असतं की त्यांच्या मुलांचा चरितार्थ किंवा त्यांचं जीवन कसं होईल याकडे त्यांचं दुर्लक्षच जास्त होतं. पण अर्थात खाण तशी माती अशी मराठीत म्हण आहे. त्यामुळे ती मुलं ही कधीही कुठल्याही क्षेत्रात मागे पडत नाहीत, हेही उदाहरणं सिद्ध करतात. मला आता हा प्रश्न विचारायचा वाटतो आहे की 10वी नंतर तू मुंबईत गेलास, 10वीपर्यंतचं कोकणातलं शिक्षण आणि नंतर मुंबईतला प्रवास हा जिथपर्यंत आपलं कनेक्शन जुळत नाही तिथल्या लाईफस्टाईलशी किंवा तिथल्या वातावरणाशी, तिथपर्यंत थोडासा अवघड असतो. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि बऱ्याचशा उदाहरणांमधनं ते सिद्ध होतं. तर तुझं काय मत आहे या बाबतीत की 10वी नंतरचा तुझा प्रवास तिकडे जुळायला, धागे जुळायला तुला काय काय प्रयत्न करावे लागले? तर त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांग. सो मुंबईमध्ये इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डॉग इट डॉग वर्ल्ड आहे मुंबई. म्हणजे की तुम्ही जर कॉम्पिटंट असाल तर तुम्ही टिकता, जे कॉम्पिटंट नसतात ते साईडला केले जातात. आणि त्या सेन्समध्ये खूप क्रूल आहे मुंबई. आता पेसमध्ये अशी सिस्टम होती की पहिले 2 वर्ष ते सगळ्या मुलांना ते 2 महिने सेम टीचर्स आणि सेम टाईपचं टीचिंग दिलं जातं. 2 महिन्यानंतर ते एक्झाम घेतात आणि त्या एक्झाम नंतर ते बॅचेस फॉर्म करतात की पहिली 50 मुलं टॉप बॅचमध्ये, त्याच्या पुढची 50 मुलं त्याच्या पुढच्या बॅचमध्ये. आणि एकदा ह्या बॅचेस फॉर्म झाल्या की त्याच्यानंतर मग ज्या प्रायोरिटीज असतात त्या मग क्लासच्या पण चेंज होतात की त्यांना टॉप बॅचवर फोकस करायचे. साहजिक आहे कारण त्या बॅचमधनं त्यांना मॅक्झिमम रँक येणार आहे, त्याच्यातनं त्यांचं मॅक्झिमम आउटपुट येणार आहे, त्यामुळे ते त्या बॅचवर फोकस करणार. तर हा खूप मोठा फरक आहे इथल्या शिक्षणामध्ये आणि मुंबईच्या शिक्षणामध्ये की इथल्या
इथल्या इन्स्टिट्यूट्समध्ये हा युजली फोकस सगळ्या मुलांवर इक्वली दिला जातो की तुम्ही किती कमी परफॉर्म करा किंवा किती जास्त परफॉर्म करा, तुम्हाला इक्वल ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. मुंबईमध्ये हा खूप जास्त वेगळं गणित आहे आणि त्यामुळे जे चांगले परफॉर्म करतात त्यांना फायदा पण आहे, त्यांना तेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज पण आहेत, पण ॲट द सेम टाइम थोडे मागे पडलात तर खूप सडनली दरवाजे बंद होतात तुमच्यासाठी. पण ॲट द सेम टाइम हे पण तितकंच खरं आहे की मुंबईमध्ये जर तुम्ही ॲटलिस्ट मला माझ्या क्लासचा अनुभव होता की कोणाला मदतीला हाक द्याल तर कोणी नाही म्हणत नाही, कारण कोण ना कोणतरी तुम्हाला भेटतो जो त्या सिच्युएशनमधनं कधीतरी गेलेला असतो. कोणतरी असतं जो तुमच्यासारखाच कधीतरी थोडा मागे पडला होता आणि मग त्याला मागपासून पुढपर्यंत परत यावं लागलं. तर मदत खूप ठिकाणांकडनं मिळते, पण हा एक खूप मोठा फॅक्टर आहे की कन्सिस्टन्सी ही मुंबईमध्ये मस्ट आहे, कारण तिथल्या इन्स्टिट्यूटचं रेग्युलर असेसमेंट असते. हे नाही की एकदा बॅच बनल्या किंवा 2 वर्ष त्याच बॅच राहतील. 10वी नंतरच्या जून महिन्यात पहिल्यांदा बॅच बनतात, त्याच्यानंतर दर 3 महिन्यांनी बॅचेस शफल होत राहतात. सो जर कोणी मागच्या बॅचेसमध्ये असतील पण त्यांनी खूप चांगलं परफॉर्म केलं तर त्यांना पुढच्या बॅचमध्ये टाकलं येतं. जर कोणी पुढच्या बॅचमधलं स्लॅक करतंय, आळशी झालाय, तर त्यांना मागे ढकललं जातं. त्यामुळे तुम्हाला कन्सिस्टंट राहावं लागतं कायम, आणि हे मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा तुम्ही कन्सिस्टंट असता तेव्हा तुम्ही एफर्ट टाकताय, आणि जर तुम्ही एफर्ट टाकताय तर अल्टिमेटली तुम्हाला यश तर नक्कीच मिळणार आहे. म्हणजे एव्हरीथिंग हॅज इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स. नक्कीच. म्हणजे आपल्याकडलं शिक्षण हे इक्वॅलिटी बेस्ड आहे, त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांनी त्याच लेवलचं शिक्षण मिळतंय जे श्रीमंत आणि या विद्यार्थ्यांनाही मिळतंय. पण मुंबईत गुणवत्तेच्या आधारे मुलांना शिक्षण दिलं जातं, म्हणजे त्या बेसिसवर त्यांना काउंट केलं जातं. म्हणजे मुळात एखादा पैसे नसलेला विद्यार्थी पण तो जो शिक्षणाची कास धरून मुंबईत आलाय तर त्यालाही तिकडे तेवढीच व्हॅल्यू आहे जेवढी श्रीमंत मुलाला आहे, तोही शिक्षणाच्या दृष्टीने तेवढाच सक्षम आहे. इनफॅक्ट मुंबईच्या बऱ्याचशा क्लासेसच्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स होतात त्यांच्यामध्ये मला 75% स्कॉलरशिप मिळाली होती माझ्या फीजमध्ये. बरेच क्लासेस हे करतात की त्यांच्या एंट्रन्स एक्झाममध्ये जर तुम्ही खूप चांगले मार्क स्कोअर केले तर तुम्हाला ते फी मध्ये काही 50%, 75% माफ करतात. ओके, खूप कॉमन आहे. म्हणजे नक्कीच शिक्षण घेण्यासाठी किंवा आपलं ध्येय साध्य करण्यासाठी अडचणी येतात, पण त्यावर मात करण्याची ताकद किंवा ती माध्यमही त्याच वेळी तयार झालेली असतात. पोषणकडून मला आत्ताच्या शिक्षण पद्धतीबद्दलच्या काही गोष्टी जाणून घ्यायला आवडतील, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपलं कोकणचा व्यक्तिविशेष हा कार्यक्रम. आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, आपलं कोकणच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भूषण, पेस कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यावर आपोआपच IIT दरवाजे खुले होतात असं सर्वसामान्य मत आहे, किंवा मुंबईतल्या तरी विद्यार्थ्यांचं असं मत आहे की त्याच दृष्टिकोनातून ते तिकडे गेलेले असतात. तर मला इथल्या प्रेक्षकांसाठी हा तुला प्रश्न विचारावा वाटतो आहे, किंवा इथल्या आपल्या कोकणातील मुलांसाठी, की नक्की IITत प्रवेश कसा मिळावा किंवा त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी कोणते प्रयत्न करायला हवेत, हे तुझ्याकडून आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. IIT JEE प्रिपरेशनसाठी असं आहे की मुंबईतली मुलं टिपिकली किंवा शहरातली मुलं इन जनरल तयारी खूप आधी सुरू करतात, आणि मी असं बघितलं की आपल्याकडे लोकांचे डोळे उघडतात 10वी नंतर, जेव्हा ते डिसाईड करतात की सायन्स घ्यायचं आणि मग सायन्समध्ये आता आपण IITच्या प्रिपरेशनला जाऊया. तर युजली जेव्हा मी तिकडे गेलो तर मला रिअलाइज झालं की ज्या गोष्टी मी पहिल्यांदा शिकत होतो त्या गोष्टी त्या मुलांना कधी कधी 2-3 वर्ष आधी पण माहीत होते. त्यामुळे ऑब्व्हियसली जेव्हा मी एक्झामला बसेन तेव्हा त्यांना ॲडव्हान्टेज आहे, आणि ते नक्कीच मग माझ्यापेक्षा जास्त मार्क स्कोअर करणार. त्यामुळे अर्ली स्टार्ट हे मी खूप स्ट्रेस करतो की जर तुम्हाला क्लिअर असेल की तुम्हाला सायन्समध्ये आणि तुम्हाला IIT किंवा IISc किंवा NIT जशा नॅशनलाइज इन्स्टिट्यूट्समध्ये जायचं आहे तर लवकर सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. आणि एक मोठा गैरसमज असतो की स्टेट लेवल एक्झाम्स आणि नॅशनल लेवल एक्झाम्स ह्यांच्यात खूप फरक आहे. सो जुन्या काळी असं होतं की 10वी बोर्डाच्या परीक्षा किंवा 4थी 7वी स्कॉलरशिप ह्या एक चांगला बेंचमार्क होत्या की ह्यांच्यात जर तुम्हाला प्रावीण्य मिळाले तर तुमची पात्रता आहे. सध्या असं झालंय की कारण एवढी सगळी मुलं वाढलेत, परीक्षा थोड्या डायल्यूट झाल्यात, आणि डायल्यूट झाल्यामुळे आत्ताच्या मितीला ह्या परीक्षा प्रॉपर मेट्रिक नाहीयेत हे जज करण्यासाठी की तुम्ही कॅलिबर आहे का नाहीये. त्यासाठी तुम्हाला नॅशनल लेवलच्या एक्झाम्स द्यायला लागतील. तुम्ही NTSE अटेम्प्ट करा, तुम्ही INJSO अटेम्प्ट करा, तुम्ही नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड, इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड्स अटेम्प्ट करा.
सो कुठल्या परीक्षांवर स्वतःला जज करायचं हे इम्पॉर्टंट आहे. बरीच मुलं बऱ्याच परीक्षा देत पण नाहीत हेच विचार करून की यार मला तर काही मिळणारच नाही, पण मिळणारच नाही ते तर न देऊन पण मिळणार नाहीच आहे. आणि ह्या परीक्षांची फी पण खूप नॉमिनल असते, 200-250 रुपये वगैरे फी असते यांची. 200-250 रुपये लोक म्हणजे पबजीच्या रॉयल पासला 200-250 रुपये लावतात लोक, त्यामुळे खूप नॉमिनल फी असते. तर परीक्षा देण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. नाही आलं तर वर्स्ट केस काय होणार की तुम्हाला काही मिळणार नाही, ठीक आहे, काय फरक पडतो. ॲटलिस्ट तुम्हाला तुम्हाला जेव्हा तुमचा रँक येतो ना तेव्हा तुम्हाला ॲक्च्युली कळतं की तुम्ही देशात कुठे आहात. आणि जेव्हा तुम्हाला ती कॉम्पिटिशन रिअलाईज होते ना, जी की दिवसेंदिवस वाढत चालले. माझ्याला 15 लाख मुलं अटेम्प्ट करायची, जी पुढे जाऊन ती संख्या 20, 25, 30 लाखापर्यंत जाणार आहे. आणि जेव्हा तुमच्यापेक्षा जास्त मेहनत करणारे किंवा तुमच्यासारखे 30 लाख लोक जेव्हा कॉम्पिटिशनमध्ये आहेत आणि त्या सगळ्यांबरोबर तुम्हाला कम्पीट करायचं आहे, तेव्हा जोपर्यंत तुम्हाला ह्याची जाणीव होत नाही की किती बेकार, किती टफ कॉम्पिटिशन आहे, तोपर्यंत तुम्ही कधीच तेवढ्या सिरियसनेसनी मेहनत नाही करणार. म्हणजे मला असं वाटतं की तुझ्या म्हणण्यावरून की जोपर्यंत तुम्ही नदीतल्या प्रवाहातून समुद्रात पोहोचत नाही नक्की तिथपर्यंत तुम्हाला रिअलाइजच होणार नाही की शिक्षण नक्की काय आहे किंवा आपलं क्षेत्र काय आहे. नक्कीच. खरंच आपल्या सगळ्यांनाच यातून अनुभव येत असेल की पबजीसारख्या गेममध्ये अडकलेली मुलं काय किंवा पोषणसारखा त्याच बरोबरीचा त्याच वयाचा मुलगा आज मोठी ध्येय घेऊन बाहेर निघणारा तर त्याची गणना कुठे होते हे सगळं आपल्या लक्षात येत असेल. मला आता पोषण तुला शेवटच्या सेगमेंटकडे जाताना हा प्रश्न विचारायचा की आत्ता तुझं शिक्षण हे PhDचं म्हणजे ज्याला आपण मराठी विद्यावाचस्पती किंवा हे म्हणतो, तर ते आत्ता परदेशी विद्यापीठात सुरू आहे. कोणतं विद्यापीठ आहे ते, हा पहिला प्रश्न. आणि आत्ताच्या परिस्थितीत आत्ताची ही जी वैश्विक महामारी आहे कोरोनामुळे, तर ही तर सर्वत्रच आहे, सगळीकडेच आहे. त्या विद्यापीठाचाही याचा फटका बसलेला असणार आहे. आत्ताच्या आपल्या भारतातील विद्यापीठांनाही शिक्षण क्षेत्रालाच हा फटका बसला आहे. तर तिथे आत्ताचं शैक्षणिक योगदान किंवा शैक्षणिक वाटचाल कशी सुरू आहे. आपल्याकडे आत्ता बघशील तर पूर्णपणे ठप्प आहे. आपल्याकडे विद्यापीठांमध्ये परीक्षा घ्यायच्या का नाही यावरच केंद्र सरकार आणि राज्य सरकारची भांडणं सुरू आहेत. पण तिथे आत्ता ती लेक्चर्स होत आहेत का, त्या परीक्षा कंडक्ट केल्या जात आहेत का, याविषयी आम्हाला सांग. सो युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय ॲट अर्बेना शॅम्पेन UIUC इथे माझं आता फर्स्ट इयर PhD मी सुरू केलं ऑगस्टमध्ये. ती युनिव्हर्सिटी सुद्धा रिमोटलीच चालू आहे. तिकडे पण ऑन कॅम्पस खूप कमी लोक आहेत. झूमवर आमचे ऑनलाईन क्लासेस होतात रोज. टाइम टेबल फिक्स्ड असतं. दर लेक्चरच्या 10-15 मिनिटं आधी प्रोफेसरकडे त्याची वेळ कधी असते. ते अमेरिकन टाइमवर चालत असल्यामुळे संध्याकाळी 7:30 ते पहाटे 4 पर्यंत लेक्चर असतं. बरं. आणि पण त्यांनी ते ऑप्शन दिले की जे लोक टाइम झोनमुळे खूपच ऑड टायमिंगला त्यांना लेक्चर बघावे लागतील त्यांना लेक्चर अटेंड करणं पण कंपल्सरी नाहीये. प्रत्येक लेक्चर झूमवर रेकॉर्ड करण्याचं फीचर असतं, त्यामुळे प्रत्येक लेक्चर तुम्ही रेकॉर्ड करून ते अपलोड केलं जातं. तुम्ही तुमच्या वेळेमध्ये नंतर बघू शकता. सो आणि पर्सनली काहीच प्रॉब्लेम नाहीये झूम प्लॅटफॉर्मवर लेक्चर घेण्यात. 250 लोक जरी असलेत एका वेळेला तरी कोणाच्याही ऑडिओ आणि व्हिडिओ क्वालिटीमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. परीक्षा कशा घेतल्या जातील याबद्दल तुम्हाला काही. परीक्षेसाठी UIUCचं स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर ते परीक्षा घेतात की एक प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतो ज्याचं उत्तर तुम्हाला लिहून स्कॅन करून अपलोड करायचं असतं. पुरा वेळ तुमचा वेब कॅमेरा ऑन असायला लागतो. आणि त्यांनी असं फीचर एनेबल केले की तुम्ही जर नवीन टॅब उघडलात तुमच्या लॅपटॉपमध्ये तर त्यांना कळेल, त्यामुळे तुम्ही कॉपी करायला काही चान्स नाही. त्यामुळे मला असं वाटतं की करायचं असेल तर ह्या अशा सिच्युएशनमध्ये पण बरंच काय करू शकता, इच्छा असायला हवी. आणि आता असं आहे की आता जगच ह्या दिशेने चाललंय की खूप गोष्टी आता व्हर्च्युअल होणार आहेत. आता जरी हे पॅन्डेमिक जरी हटलं तरी लोक हाच विचार करतील की जिथे 250 लोकांना एकत्र आणण्यापेक्षा 250 लोकांनी घरी बसून तेच सेशन अटेंड करणं हे कायम लोक प्रिफर करतील. त्यामुळे पुरं जगच ह्या दिशेने चाललंय की व्हर्च्युअल शिक्षणाकडे आपण चाललोय. आणि मला वाटतं ह्याच्यात आता आपण जेवढं लवकर ह्याला ऍक्सेप्ट करू तेवढं चांगलं आहे. जितका वेळ आपण रेजिस्ट करत राहू आपल्यालाच तेवढं तोटा आहे. इच्छा असेल तर मार्ग दिसेल, म्हणजे विल फाइंड अ वे आपण म्हणतो. नक्कीच. तर म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की ज्याला शिक्षण घ्यायचंय, ज्याला कुठलंही ध्येय साध्य करायचंय, त्याला कुठलीही अडचण आली तरी त्याच्यावर मार्ग निघतोच. हे पोषणच्या संपूर्ण प्रवासातनं किंवा त्याच्या बरोबरच्या मुलाखतीतनं आपल्या सगळ्यांच्या समोर आलं आहे. तर हा होता पोषण प्रसन्न बाळ, खेडातील एक खेडमधील आपल्या खेड शहरातील एक प्रतिष्ठित डॉक्टर, त्यांचा सुपुत्र. आणि त्याच्याकडून आज बऱ्याच गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळाल्या आहेत.
भूषण, मी तुला मनापासून शुभेच्छा देतो तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. ईश्वर कृपेने तुला सदैव आनंदी, उत्साही आणि निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि जे काही तुझे गोल आहेत ते सगळे साध्य व्हावं. काळजी घे, सुरक्षित राहा. प्रेक्षको, अशाच मुलांबरोबर किंवा अशाच निरनिराळ्या व्यक्तिमत्वांबरोबर आपण नेहमी व्यक्तिविशेष या कार्यक्रमातून भेटत राहणार आहोत, एकमेकांचे विचार जाणून घेणार आहोत. तोपर्यंत आपणही सगळ्यांनी काळजी घ्यावी, सुरक्षित राहा आणि पाहत राहा आपलं कोकण व्यक्तिविशेष. आपलं कोकण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.